हम्म. नाही नाही, तुम्ही हे म्हणताना मी त्याला अजून एक सांगतो. मला राजीव गांधींनी 18व्या वर्षाली मतदानाचा हक्क दिला, तेही चूक केलं असं वाटतं. 21 वर्ष हीच योग्य वय. अरे 21व्या वर्षी सुद्धा आपण कोणाशी लग्न करावं हे कळत नाही, तर निवडून कोणाला द्यावं काय कळणार. नाही ना, पण तुम्हाला नाही नाही, तरुणांसाठी काहीतरी केलं म्हटल्यावर मजा येते लोकांना, पण ते तरुणांच्या हिताचं आहे का हा विचार केला जात नाही. ते बरोबर आहे, मला याच्याशी सहमत आहे किंवा नाही हा मुद्दा नसून मला काही अशा गोष्टी वाटतात की ज्या वर्क नाही होत आहेत. हे बघा, कुठच्या देशात काय करावं ह्याचं पण एक मर्यादा आहे. आपल्याकडे मतदानाचा स्त्रियांना हक्क पहिल्या दिवशी मिळाला, त्यानंतर अनेक पुढारलेल्या देशांमध्ये स्त्रियांना हक्क मिळाला. पण तो मिळाला म्हणजे मिळाला का? स्त्री स्वतंत्र झाली का? तर नाही झाली, कारण ती तशी होणार नव्हतीच. त्याच्यासाठी एक मॉडर्न रिपब्लिकची आयडिया लोकांमध्ये मुरवण्याची गरज होती. ते मुरलं नाही, आणि ते चर्चिलला चांगलं माहिती होतं तसं होणार. त्यांनी बोलून ठेवले. आता काय बोलणार, चर्चिल एक तसे विलनच होते भारतासाठी, पण तरीसुद्धा त्यांनी बरोबर बोलले होते. त्यामुळे चलेवा आव आंदोलन हेच खरं त्याच्यावरचं. आजचा निष्कर्ष काय, तर सगळेजण डोक्यातनं घेऊन जा, चले आव. ते बंद झालं, चालू आहे. शी, मला पश्चाताप आणि स्वप्नरंजन दोन्ही मी कधीच करत नाही. मला कोणत्याही माझ्या चुकीचा पण पश्चाताप होत नाही. मी सुधारतो. पश्चाताप वेळ कशाला घालवायचा मला कळत नाही. लोक पश्चाताप ही गोष्ट ती चूक न सुधारण्याकरता वापरतात. म्हणजे मला चूक सुधारायची नाही आहे म्हणून मी रडत बसलो अर्धा तास. ते काय नाही, तुम्ही चूक सुधारा, पुढे जा. तुम्ही काही करू नाही शकत तुम्ही एकदा चूक केल्यावर. आता ह्या गोष्टीबाबत तर चूक पण नव्हती, मी विचार करून निर्णय घेतला होता, त्याच्याबद्दल मला कोणताही काही खेद नाही. मला कुठच्याच गोष्टीचा खेद नाही. म्हणजे यातल्या कुठच्या, मला 2दा खासदार पदाची संधी आली वेगवेगळ्या पक्षांकडनं. मी अजिबात नावं नाही सांगणार पक्षांची, तुम्ही काही करा, पण त्या दोन्ही पक्षांना मी तेव्हा तेव्हा नाही सांगितलं, त्याचाही मला आनंद आहे. आणि मी किती तरुण होतो तेव्हा, म्हणजे या वयात खासदार होणं म्हणजे आत्तापर्यंत हा जर पक्ष आला नसता तर मी मंत्रीच असतो, कॅबिनेट मिनिस्टर. पण तसल्या गोष्टींमध्ये रस असणं हा निव्वळ टाईम वेस्ट आहे, माहिती आहे असं वाटतं मला. मला फक्त संसदेची लायब्ररीत प्रेम आहे, तिथे मस्त पुस्तकं मिळतात जी बाहेर मिळत नाहीत, पण ती माझे इतर खासदार मित्र मला आणून देतात, तो काही इश्यू नाही आहे. त्यामुळे तेवढ्यासाठी म्हणजे नाल आणला म्हणून घोडा आणायची गरज नाही. त्याला जर तुम्ही खरं सांगू शकत नाही तर तो तुमचा प्रश्न सोडवू नाही शकत. तो बिचारा म्हणजे विचारून प्रश्न मरायचा, त्याला स्रोत कळल्याशिवाय, बरोबर की नाही. ये तू इकडे बस भाऊ, नाही नाही इकडे ये. त्याला स्रोत कळल्याशिवाय तुमचा इलाज सुरू होऊ शकत नाही ना. आणि स्रोत कळला तर त्या स्रोताला बंद करण्याची पण काही मुद्दे असू शकतात ना. म्हणजे एखादा माणूस असेलच मोनोगामी, नसेल पॉलिगामी, आणि त्याला झालं असेल काहीतरी, तर त्याची पत्नी किंवा पती हा बाहेर खाली असला पाहिजे, ते त्याला शोध लागला पाहिजे की नाही. तर हा खरंच नाही बोलला तर कसा लागणार शोध. तर माणसं खरं डॉक्टरकडे जाऊन बोलत नाहीत, आपल्या बायकोकडे बोलत नाहीत, आपल्या नवऱ्याकडे बोलत नाही, आपल्या प्रियकराकडे, देवाकडे बोलत नाही. देवा मला माफ कर हे सांगायला जातात, आणि जाताना लवकर नंबर लागावा रांगेत म्हणून 51 रुपये बाहेर देतात, आणि स्पेशल व्हीआयपी रांगेसाठी 1001 रुपया देतात. जर देवाला तुम्ही लाच देऊ शकता तर तुम्ही चांगला समाज निर्माण करण्याची अपेक्षा करू नका स्वतःकडनं. माझा असा एक प्रश्न आहे सर, की प्रश्न म्हणण्यापेक्षा एक समजून घ्यायचा आहे की
बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये फक्त प्रतिमा वाटायला येतात पुरुषांच्या, महापुरुषांच्या, पण ते पुरुष काय वाटायला येत नाही. जसं एक वाक्य आहे चंद्रकांत कुलकर्णी सरांचं, वाकडे सरांचं, पुरुषांच्या प्रतिमा येतात, पुरुष वाटायला येत नाही, म्हणजे महापुरुष जे म्हणतोय आपण. तर तसं तुम्ही 7वी पर्यंतच्या अगोदर ज्यावेळेस कोकणात होते, असं कोण व्यक्ती होती की जे तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन वाटलं, किंवा जे तुम्ही आळस तुमच्यामध्ये टाकला समजा त्या पद्धतीने? माझे 2 सर होते, एक परब म्हणून आणि एक गावडे म्हणून, आणि एक केदारे म्हणून हेडमास्टर होते. या 3 लोकांनी मला सातत्याने वाचायला पुस्तकं दिली काही न बोलता. हे 3 लोकांनी माझ्या जीवनावर खोल प्रभाव केला. त्यांचं दे आर अनसंग अनऑनर्ड आहेत, त्यांचं कुठे आहेत मलाही माहीत नाही. पण त्यातले परब सर होते ते पिंगुळीला होते, आणि ते पोस्टमास्टर पण होते आणि हेडमास्टर पण होते. आणि गावडे सर लायब्ररियन, सांगायला लायब्ररियन, एवढं पण नाही हो, एवढं कपाट होतं, त्याच्यात पुस्तकं असायची, ती सगळी त्यांनी मला खुली करून दिली. तोपर्यंत त्याचं कुलूप फक्त मुख्याध्यापकांकडे असे, म्हणजे पोस्टमास्तरांकडे. त्यांनी उघडून मला सांगितलं तुला हवं ते वाच. आणि केदारे सर होते, त्यांनी मला गणित वाचता येतं हे शिकवलं. या 3 माणसांना मी कधीच विसरू शकत नाही. या व्यतिरिक्त मला गुरुबिरू कोण नाही, किंवा कोणाविषयी मला प्रमाणाबाहेर आदर किंवा अनादर वाटत नाही. मी जरी बोललो तरी ते लोकशाहीमध्ये अपरिहार्य आहे म्हणून खूप लोकांच्या विरोधात बोलतो. अन्यथा मला पर्सनल कटुता शून्य आहे. मला, तुम्हाला असं वाटतं का RSSबद्दल, मोदींबद्दल, किंवा ह्या गोष्टी सगळ्या मर्त्य आहेत, मॉर्टल आहेत, हे मला माहिती आहे. शेवटी मी जिथे जाणार तिथेच ते लोक पण येणार, त्यामुळे काय याला काय अर्थ नाही आहे. पण तुम्ही जेव्हा जिवंत असता तेव्हा काही तुम्हाला लाभाची पर्वा किंवा त्रासाची पर्वा न करता करत राहायला लागतात. जसं सायकलचा बॅलन्स टिकवण्याकरता पॅडल मारत राहणं गरजेचं आहे, तसं हे माझं बडबड आहे. अदरवाईज तुम्ही त्याच्यावरनं माझं कोणाबद्दल आदर आहे आणि कोणाबद्दल अनादर आहे हे ठरवू नका, असं मी विनंती करीन. म्हणजे पण ही 3 माणसं आहेत ना, या 3 माणसांनी मला आमूलाग्र दृष्टिकोन दिला, आणि त्यांचा मी कृतज्ञ अशासाठी आहे की त्यांना काहीच फायदा नव्हता, त्यांचा काही हेतू नव्हता, त्यांना माझ्यामध्ये काही चमक दिसण्याची शून्य शक्यता होती. कारण माझे मातीने लडबडलेले पाय घेऊन मी शाळेत जात असे, आणि म्हणजे मी आवळ्याच्या झाडावर चढून आवळे खिशात भरलेले असायचे, आणि इतर मुलांना मारणे हा माझा आनंददायक छंद होता. तर अशा, किंवा खेकडे, बारके खेकडे ओढ्यात मिळतात ना, ते घेऊन जायचो आणि मुलींमध्ये सोडायचो मी, म्हणजे मुलींमध्ये पळापळ व्हायची. या अशा प्रकारच्या व्रात्य आणि भयंकर वृत्तीच्या माणसाला पुस्तकं वाचायला द्यावी असं का वाटावं त्यांना, तर ते त्यांनी केलं ना, त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. आणि या माणसांची पहिली नावं पण मला आठवत नाहीत. आता केदारेंचं मला आठवतं, केदारेंचा मुलगा पण माझ्या वर्गात होता, तो पण कुठे खूप प्रयत्न केला शोधायचा, पण मला त्याचे फोटो आणि काहीच मिळाले नाही. म्हणजे मी एवढा लहान होतो आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या असं वाटलं नाही. आता उलटं फिरून वागतं की तसं ते केलं नसतं त्यांनी, तर नंतर त्याची चटक लागणं कदाचित कठीण होतं. मी तुम्हाला सांगतो, तेव्हा पीपल्स पब्लिकेशन, सोव्हिएत युनियन होतं ना तेव्हा, त्या पीपल्स पब्लिकेशनतर्फे ना मुलांसाठी मार्क्स वगैरे अशी पुस्तकं असायची छोटी, मराठीतली, स्वस्त, किती आणि वगैरे, ती मी वाचली. म्हणजे लोक, माझ्या मुलीला मी सांगितलं ना, अगं मी 3रीत असताना मार्क्स वाचला, ती म्हणते ह्याडरे खोटं बोलतो, आता काय तू काही सांगशील. तर खरंच तेव्हा मला त्या सरांनी दिलं, मला कळलं काहीच नाही, पण मी वाचलं मुलांसाठी मार्क्स. असं बारक्या म्हणजे की कोलंबसाचं गर्वगीत, ही कविता होती ना आपली कुसुमाग्रजांची, त्याचं एक आमच्याकडे असं हे होतं, त्यात कुसुमाग्रजांच्या कवितांचं संकलन होतं, हाताने लिहिलेलं कोणीतरी, ते त्यांनी मला वाचायला दिलं, ते मी परत आणून दिलं, आणि पण मी वाचली, सगळ्या पाठ केल्या. मला उपनिषद वाचायला प्रवृत्त अप्रत्यक्षपणे त्यांनीच केलं. आपले वेद, आपली उपनिषद आणि आपली पुराणे असं एक पुस्तक होतं, ते वाचलं, ते नाव माझ्या लक्षात राहिलं. त्याच्यात काही लिहिलेलं नव्हतं फारसं, म्हणजे त्याच्यात असंच नावं बिवं लिहिली असतील, पण नंतर मला लक्षात झालं काय आपलं काय आहे बघायला पाहिजे असं. आणि तुम्हाला सांगतो की पुस्तक वाचल्यामुळे ना कव्हरवरनं जाऊ नये. इथे एक आपली संस्कृती नावाचं इरावती कर्व्यांचं लिहिलेलं पुस्तक आहे, ती आपली संस्कृती कशी वाईट आहे यावर आहे ते, बरं का. तर ते म्युन्सिपाल्टीतल्या लोकांना न कळल्यामुळे आणि असेच लोक प्रतिनिधी असल्यामुळे ते इरावती कर्व्यांच्या पुस्तकाचं पेंटिंग ठेवलं आहे. ते अप्रतिम पुस्तक आहे, पण आपली संस्कृती कशी बर्बाद होती, आपण उगाच त्याचं उदात्तीकरण करतो, हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आपली संस्कृती. तर अशा प्रकारच्या परस्पर विरोधी वाचनाने ना
मी हेगेल वाचला म्हणजे मोठा आल्यावर, तेव्हा मी नंतर मार्क्स वाचला. मग मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो की काय मजा आहे वाचनात, जी मजा आहे ना त्यासारखं काय नाही. आणि बरोबर सांगितलं हे तुम्ही लोकांना सांगा, तर मी खरंच सांगतो की वाचनात मजा आहे ना ती बाकी कशात नाही. पण ती मी तुम्हाला उधार नाही देऊ शकत किंवा शिकवू नाही शकत किंवा एक्सप्लेन नाही करू शकत किंवा तुम्हाला त्याची गोडी नाही लावू शकत. ते व्यसन पण नाही अफूसारखं की एकदा वाचलं म्हणून लागलं. ते तसं हार्ड आहे, कठीण आहे. माझा कुठच्याही बंदीवर विश्वास नाही आहे. पहिली गोष्ट, सांस्कृतिक मंत्र्याला अधिकार पण नाही आहेत, गृहमंत्र्याला अधिकार आहेत ते. पण तुम्हाला मी एक सांगू का, बंदी घालून माणूस सुधरत नाही. त्याच्यासाठी रेनेसान्स म्हणजे प्रबोधनाची चळवळ अधिक सशक्त व्हायला पाहिजे. तेव्हा त्या बंदी घातली तरी त्याला अर्थ उरतो. अन्यथा बघा ना, आता तुम्ही बंदी 2दा घालून सुद्धा तीच सत्तेत आले. याचा अर्थ बंदीचा फायदा होत नाही. सप्रेशन इज मोर डेंजरस दॅन एक्सप्रेशन. बोलू द्या, मला भक्त शिव्या घालतात तेव्हा वाटतं वा बोलू द्या, बोलने दे दर्द हो रहा है उसको. तर माझं असं मत आहे, जेवढं व्यक्त होत आहेत ना तेवढं बरं. तेवढं तुम्हाला कळलं ना गेल्या 12 वर्षात केवढे भंपक लोक आपले मित्र होते आणि नातेवाईक होते. कळलं की नाही? ते बोलले नसते तर आत्तापर्यंत कळलं नसतं. किती बेकार आहे गोष्ट. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की आपण जे बोलतो आहोत, मी माझ्या सहित आपण सगळे, हे मी जे बोलतो आहे म्हणजे मी जे व्यक्त करतो आहे, मी फक्त साधन आहे म्हणा, असं म्हणा की मी एक मीडियम आहे. ते आपल्यासाठी नाहीच आहे, हे या मुलांसाठी. आपला गेला, आपण गमावलेला आहे, आपला बॉल पडला आणि आउट झालो आपण. मी असा काही तुम्ही प्रश्न विचारू, मी तुम्हाला विचारू शकतो प्रश्न उलटे. हा, असं पण आहे. म्हणजे असं नाहीये की हे युनिलॅटरल जग चाललेलं आहे म्हणून. ही एक महाशक्ती इथे बसली आणि तिकडे सगळे तिच्याकडनं, असं काहीही नाहीये. मलाही तुमच्याकडनं खूप प्रश्न जाणून घ्यायचे, मला तुमची ओळख करून घ्यायची आहे. तुम्ही कुठे कुठे कोणी अधिकारी वगैरे असतील तर कुठे वशिला लावतील हे मला कळेल. कोण वकील असतील तर माझ्या केसेस चालू आहेत तिथे मला फायदा होईल. हे पण आहेत ना म्हणजे शेवटी मुद्दे. तर मला तुम्ही सगळे सांगावं अशी माझी अपेक्षा आहे की तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय इन्फ्लुएन्स करू शकता कुठे कोणाला, आणि तुमच्या ज्या गुणवत्ता असतील त्याचा वापर कुठे होऊ शकतो हे मला कदाचित कळून मी त्यांना सांगू शकतो लोकांना, किंवा मी स्वतः सांगू शकतो तुम्हाला की इथे यांना मदत करा. असं खूपदा झालेलं आहे. मला म्हणजे तुम्ही या 2 दिवसाच्या सत्रानंतर शेवटी मी जेव्हा बाहेर पडेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सर्वांपेक्षा मलाच मदतीची जास्त गरज आहे, आणि हे कळवणं हीच माझे उद्दिष्ट आहे. मी इथे किंकाळी मारायला आलोय. बोला, आधी त्यांचा होऊ दे विचार, त्यांना मी विचारणं अडवलं. कोण कोण? किशोर पेटके, हा, कुरुंदकर, दलवाई आणि अबीर शहा यांच्या लिखाणांचा हिंदुत्ववाद्यांनी खूप मोठा फायदा होतो. हे बघा, असं आहे की कोणी कसला फायदा करून घ्यायला, इतर एवढं लिखाण आहे त्याचा दुसऱ्यांनी फायदा करून घ्यायला थांबवलं होतं कोणी? या अशा पिसमिल मधल्या असल्या सुट्या विधानांना मग मी विरोध किंवा पाठिंबा काहीच देऊ शकत नाही, कारण त्याला कॉन्टेक्स्ट असतो. सर, मी आता काय लिहिलं त्यामुळे त्याचा फायदा, मी अनेक परस्पर विरोधी वाटेल असं पण बोललेलो आहे. मी ठाकरे विरुद्ध बोललेलो आहे, मी गांधी विरुद्ध बोललेलो आहे, मी गांधी फॅमिली विरुद्ध बोललेलो आहे, मी RSS विरुद्ध बोललेलो आहे, मी नॅक्सलिझम विरुद्ध बोललेलो, मी सगळ्या विरुद्ध बोललेलं, सगळ्याच्या बाजूने बोललेलं आहे. त्यातलं सोयीचं घेऊन कोणी फायदा उचलला आणि कोणी तोटा उचलला हे माझ्या मृत्यूनंतर कोणी केलं तर त्याला लॉजिक आहे असं, आणि ते कोट करावं कोणी असं नाही मला वाटतं. चूक आहे. कसं आहे, कुरुंदकर डावे उजवे जे काय होते ते होते. त्यांनी मुलाची मुंज थाटामाटात साजरी केली, त्याच्यावरनं त्यांची टीका पण झाली, त्यांच्यावर त्यांचा अकाल लवकर मृत्यू पण झाला. ते फार तर्कशुद्ध लिखाण करणारे मनुष्य होते. परंतु मला असं वाटतं की त्यांनी लिहिलेल्या विचारांनी किंवा दुसऱ्या कोणी लिहिलेल्या किंवा तिसऱ्या कोणी लिहिलेल्या कोणी फायदा करून घेतला वगैरे हे असं काहीही नाही आहे.
गोष्टी ज्या लेवलला घडतात, आज भारतामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, त्याचं कारण एकमेव कारण आत्ता लोकपाठिंबा नसून मोसाद आणि इस्रायल हे आहे. आता याचा किशोर बेडकेळांशी काय संबंध आहे का, यांच्याशी काय संबंध आहे, आपल्या कुरुंदकरांशी काय नाही. अभिशहानी बिचाऱ्यांनी किंवा मोसादमध्ये काय केलं. नाना पालकरांनी इस्रायल छळाकडून बळाकडे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं, RSSचे होते ते. मला राम कापसे सरांनी तर मला मी गंमत सांगतो, सर्व विचाराची माणसं कशी आयुष्यात आली बघा. राम कापसे सर हे माझी त्यांची बायको माझी मॅडम होत्या, स्मिता कापसे. त्या माझ्या म्हणजे त्यांचा मी खूप लाडका होतो. तर गंमत अशी की पहिले वक्तृत्व स्पर्धा मी जसा बोलतो ना तसा नाही बोलायचो मी. संघातले लोक बोलतात तसा पहिले बोलायचो, कारण मला पहिले वक्तृत्व स्पर्धेत शिकवायला राम कापसे यायचे. म्हणजे ते त्यांना मी काकाच म्हणायचो. आणि राम कापसेंचा मी मोठा इंटरव्ह्यू पण केला आहे, म्हणजे त्यांच्याविषयी मला आदर पण आहे, आजही आदर आहे त्यांच्या घराविषयीच पूर्ण. तर राम कापसे नंतर राम कापसेंनी मला आरोह अवरोह वगैरे. नंतर माझ्या लक्षात आलं की हे खरं नाही आहे, हे माझं स्व नाही आहे. पण त्यांनी बोट धरून पुढेपर्यंत नेलं ना म्हणजे. आणि मला स्मिता कापसेंच्याबद्दल आठवतं की त्या आमच्या मॅडम होत्या, त्याच्या चंद्रकोरीसारखं कुंकू लावायच्या. मला असं वाटायचं की सगळ्यांनी अशीच कुंकू लावलं पाहिजे, फार फारी दिसतं म्हणून. मला अजून त्यांची आठवण येते, गोल चेहरा आणि स्मिता. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एका बाजूच्या सगळ्यांचा द्वेष करतो आणि दुसऱ्या बाजूच्या सगळ्यांचा आदर करतो, अजिबात नाही. मी कोणाचाच द्वेष करत नाही, कोणाचाच आदर करत नाही. पण सुट लिखाण घेऊन कोणती तरी विचारसरणी मोठी उभी झाली आणि देशात ताकद आली असं नाही आहे. त्याला इंटरनॅशनल कारण आहेत, आंतरराष्ट्रीय कारण आहेत. आज जर नेत्यानेहो जातात आणि मोसादची ताकद ढिली पडते तर सरकार दुसऱ्या दिवशी कोसळतं. एवढं वीक आहे आतून, आपण अर्थस्थिती एवढी वीक आहे. आय एम नॉट सपोर्टिंग एनी आयडियोलॉजी without taking into consideration their empathy, their compassion about their own people. मला वाटतं आजच्यापुरतं एवढं थांबू, उद्या भेटणारच आहोत आपण, नाही का? हो, अगदी विचारू शकतो. काय स्वला काय नाही बाबा, मला काय माहीत नाही. मी एक थोडीच आहे. अरे मी एक नाही आहे, मी खाली जाऊन खोटं बोलतो, तुला माहीत नाही आहे. आता मी या 4 लोकांना खोटं बोलून झोपायला जाणार आहे. हे लोक वाट बघतात भेटणार आणि गप्पा मारणार आम्ही म्हणून. ठीक आहे, ते अश्विनी हा प्रथमेश सगळेजणांचं वाट बघतात की मी गप्पा मारणार. आता मी खोटं बोलतो तर लोक काय म्हणाल, स्व म्हणजे मी खरं बोलतो, नाही बोलत खरं. अरे वाटेल त्या थापा मारतो, तू काय बोलतो स्व ओळखलं, अरे कसलं काय. नाही हे स्व बी खरं नाही आहे. तुला सांगतो, आपण आत्ता यू कांट स्टेप इन सेम रिव्हर अगेन. तू आत्ता आहेस ना, तो आहेस. तू नंतर खून पण करशील, मग तू खुनी असशील, पण त्यानंतर पण खुनीत नाही राहणार तू. नंतर तू गांधी विचारावर अभ्यास करून तुरुंगात पहिला पण येशील आणि मग तुला सुटतील, मग कदाचित तू निवडून येशील आणि मग इथे तुझी भय पसरेल आणि तुला इथे महापौर पण बनवतील. मग केंद्रात मोदी आनंदाने तुला घेतील मंत्री म्हणून. काय सांगावं, त्या क्षणी तोच असणार तू. आणि मग मी सांगेन की मला याने ना हा प्रश्न विचारला पण आता फोनच नाही उचलत, आता सांग ह्यातला तू कुठचा. यू कांट स्टेप इन द सेम रिव्हर अगेन. ऍक्च्युअली यू कांट स्टेप इन द रिव्हर अगेन. अभ्यास म्हणून मी कधी करत नाही. पहिली मी आयुष्यात केलेलं नाही. मी फिरत होतो, मी जगभर फिरत होतो. मी एक बॅग घेतो आणि मला वाटेल त्या देशात जातो. आणि तुम्ही असं म्हणाल तुमच्याकडनं पैसे असे कसे पैसे मिळतात बुवा, आम्हाला पण अशा देशात जायचं आहे, तर तेही मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मला पर्सनली प्रत्येक जण विचारू शकता. पण त्या प्रकारचं स्किल सेट असेल तर मिळतात, स्किल सेट नसेल तर कसे मिळतील. आणि मी आयुष्यात मगाशी यांना मी जे सांगितलं ते, मला कोणी विकत घेऊ शकणार नाही एवढे पैसे मिळवतो, पण मी कोणाला विकत घेईन असे पैसे माझ्याकडे नाही. त्यामुळे मी फिरू शकतो. बरं, आणि आम्ही माझ्या मुलीला किंवा बायकोला, आमच्याकडे एक मांजर आहे त्यामुळे थोडं गडबड होते, पण सगळ्यांना सांगणं हेच असं की तुम्ही फिरत राहा. माझे वडील रिटायर झाल्यावर मी त्यांना जबरदस्तीने एक रशिया सोडला तर सगळं जग फिरवलं. त्यांना चायनामधनं आल्यावर थर्ड क्लास देश असं म्हणाले ते. मी म्हटलं का खायला मिळत नाही काय? मी म्हटलं अरे कुडाळमध्ये चायनीज मिळतं तर चायनामध्ये का नाही खाल्लं तुम्ही? तर ते म्हणले तिकडे चायनीजच नाही मिळत म्हणतात, ते काहीतरी वेगळंच खातात.
हे आपल्याकडे चायनीज म्हणून देतात ते टेस्टी असतं म्हणले. ते लोक काहीतरी वेगळंच खात होते म्हणजे मला त्यांनी दूध आणि पावावर दिवस काढले 16. अत्यंत वैतागले होते ते. आणि मी कधी कधी धर्म आहेत ना ते गमतीशीर पद्धतीने एकत्र येतात ह्याचं एक उदाहरण पण पाहिलंय. एक जैन जोडपं आहे माझं मित्र आणि एक मुस्लिम जोडपं आहे. हा तर तो जो मुस्लिम जोडपं आहे ते आमच्या 6 मजल्यावर राहतात. आता ते नाशिकला राहतात मला वाटतं. तर ते माझ्या बरोबर फिरायला म्हणून फ्रान्सला आले. हा त्यांना असं कळलं की मी अनेकदा फ्रान्सला गेलो. मी कान्सला जातो. कान्सच्या फिल्म फेस्टिवलला मला आमंत्रण असतं. मिप टीव्हीचं आमंत्रण असतं. अशा अनेक गोष्टी आहेत माझ्याबद्दल ज्या लोकांना माहित नाही, ज्या मला लोकांना सांगण्याची इच्छा पण नाही. याचं कारण माझी मजा मी करतो त्या लोकांना कशाला सांगू. म्हणजे काही लोकांना आपण रोल्स रॉयस घेतली की पहिलं रस्त्यावर आणण्याची घाई असते. काय गरज आहे. मी आधी आतमध्ये झोपून बघीन, बसून बघीन, गाडीवर मैत्रिणींना बोलवीन, मजा दाखवीन, असं करीन तसं करीन. पण ते कसे लोकांना दाखवण्याने काय आनंद मिळणं मला कळत नाही. मला हे एक्झिबिशनिझमचा आनंद मला कधीच नाही मिळत. पहिली गोष्ट तर मी फ्रान्सला होतोय त्यांना माहित होतं. तर मसूद म्हणून तो आहे ना त्याने माझ्या जैन मित्राला सांगितलं. तो जैन मित्र पण म्हणला की हम दोनों आते हैं मसूद भाई और वो आएगी तो फिर निशा तिचं नाव बायकोचं. तर ते हम लोग चारों आपके साथ आते आप दिखाओ हमको फ्रान्स. म्हटलं ठीक आहे चलो. गेलो फ्रान्सला. आपण लफडं असं झालं फ्रान्स मध्ये जिथे तिथे नॉनव्हेज मिळतं, बरं मटण मिळतं, ते झटका मिळतं. त्यामुळे मुस्लिम कुटुंब आणि जैन कुटुंब दोन्ही दूध पावावर होते आणि मी नॉनव्हेज खात होतो. त्यामुळे अति टोकाला जाऊन माणसं कशी एकामेकांची मिलनाला प्राप्त होतात हे मला तिथे बघायला मिळालं. मी म्हटलं छान चालू दे तुमचं उत्तम. मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आणून द्यायचो त्यांना जे त्यांनी एन्जॉय केले. केक ते घाबरायचे की केक मध्ये काय म्हणजे काय एकदा भीती बसली माणसाच्या मनात. म्हणजे मसूदच्या मनात ते झटकाची भीती बसली. त्याला वाटायला लागलं की केक मध्ये कशावर ना मनुक्याच्या ऐवजी टाकला नसेल का. आणि या जैनांचं तर पहिल्यापासून होतं. त्यांची जे काय ते परत आल्यावर फ्रान्स बद्दल बोलले ना ते खरं प्रवास वर्णन आहे. तसं मी एकदा फ्रान्सला गेलेलो. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला. माझा अप्रोच लाईफकडे बघण्याचा तुम्हाला कळेल म्हणजे. आणि तो तुम्ही अंगीकारला पाहिजे असा अजिबात आग्रह नाही. हा माझ्या जीन्स मधनं मला आलेला आहे. तर मला माझ्या बरोबर एक गृहस्थ होते. तुम्ही पुणेकर ओळखत असणार पण मी नाव नाही सांगणार. ते माझ्यावर आलेले. त्यांना माहिती बऱ्याच जणांना माहिती की मला सगळं माहिती त्यातलं म्हणून ईस्ट युरोप हे ते वगैरे. तर ते आलेले. तर हॉटेल बुकिंग जवळच होतं. आयफेल टॉवर अगदी बाजूला बुकिंग होतं. तर मी कामं वगैरे सगळी करून आलो आणि मी असा बसलो आणि मी खाल्लं बिल्लं आणि मी झोपणार. ते म्हणलं हो आयफेल टॉवर बघायचं राहिलाय. आजचाच एक दिवस आहे आपण पॅरिस मध्ये. उद्या चाललो निसला. मी म्हटलं जाऊन या मग. ते म्हटलं तुम्ही नाही येणार. तोपर्यंत मी आयफेल टॉवर 3दा जाऊन बघितलं नव्हतं. म्हटलं आज 4थ्यांदा मी आयफेल टॉवर बघितलंच नाही. मी 8व्या वेळा गेलो तेव्हा आयफेल टॉवर बघितला. मी म्हटलं असं जाऊन बघावं ना असं जगात काही नाही. आपल्याला जेव्हा वाटेल की आज जावं. आणि खरं सांगू 8व्यांदा बघितला जेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण 7व्या वेळा बरोबर होतो. काही गोष्टी दुरून छान दिसतात, काही गोष्टी जवळून. तुम्ही जे कृष्णमूर्ती बद्दल रीड करता तुम्ही बोलला तर ते त्याच्यामध्ये बोलतात की ट्रूथ इज पाथलेस लँड. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय कळतं? मी तुला एकच सांगेन. जे कृष्णमूर्तींचं जेवढं काही मी पाहिलं, वाचलं, ऐकलं त्यांच्या मी शाळा सगळ्या पाहिल्या जाऊन. इथे इव्हन सह्याद्री फाउंडेशनची आहे ना किशोर खैरनार चालवायचे. आता माहीत नाही मला. चाकणला होती तिथे पण मी गेलेलो. मला एकच कळलं की कृष्णमूर्तींना जे कळलं ते त्यांनाच कळलं, ते मला नाही कळलं. त्यामुळे ते जे म्हणाले त्याच्यावर मी कसं भाष्य करू. खरंच सांगतो. एकदा बागेमध्ये कृष्णमूर्ती फिरत होते आणि त्यांच्या भाजपचे एक फार मोठे नेते मला माझे भाजपचे बहुतेक प्रमोद महाजन मित्र माझे म्हणजे ज्येष्ठ मित्र. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही या गोष्टीवर
पण जर प्रमोद महाजन जिवंत राहते तर तेच पंतप्रधान झाले असते, हे कोणी झाले नसते. तर प्रमोद महाजन माझे खूप जवळचे मित्र होते. तर एकदा ते म्हणले मी बागेत कृष्णमूर्तींना भेटायला गेलेलो, तर बागेत कृष्णमूर्ती चालत होते, तर मी मागून चालत राहिलो कारण त्यांना मागे बघावं. तर ते मागे बघितलं नाही त्यांनी, एका मिनिटात थांबले आणि मला येऊ दिलं बरोबर. आणि आय डोंट लाईक समबडी इज फॉलोइंग मी. आता मला नाही माहीत, त्यांचे फॉलोअर्स आहेत की त्यांनी बनवून दिलं. बुद्धांनी पण तेच सांगितलं, डोंट फॉलो मी म्हणून. सी, डोंट फॉलो मी हा एक कल्ट आहे. तर तुम्ही ना, मला एक गोष्ट सांगायची आहे की माणसाला मूर्तीपूजक का बनतो माणूस? कारण माणसाला निराकार पूजा करायला भीती वाटते. त्याला वाटतं ह्या विराटाची पूजा कशी करावी. तुला रामकृष्ण परमहंसांची ती गोष्ट माहिती आहे का? रामकृष्ण परमहंस हे आधुनिक भारतामधल्या झालेल्या ज्यांना स्पिरिच्युअलिटीमधलं जे मी आता हे जे वेगळं बोलतोय, जे धरू नका तुम्ही, कारण हे मला तुम्हाला बोलायचं नाही आहे. खरं मी कधी बोलत नाही. याचं कारण याच्यामुळे चुकीच्या गोष्टीचा प्रसार होतो. म्हणजे आपल्या खालचे कोणते तरी असे तुम्ही एवढ्या ताकदीच्या लोकांना एवढ्या ताकदीने बोलतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी अंगावर येतात. तर मग मला क्युरिओसिटी अशी आहे की एक आळसप्रिय व्यक्तीला एक ही चीड येणं, ती चीड टिकवणं, हे कसं शक्य होतं? याच्या मागचं बॅकग्राऊंड काय? माणूस हा पॅराडॉक्सनी बनलेला आहे. तुम्हाला मी एक सांगतो की देवभक्त मनुष्य हा लबाड असू शकतो, की आपल्याला ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असं वाटतं तो गांजा पितो, बरोबर की नाही? तर हा पॅराडॉक्स माणसामध्येच असतो, तो समाजामध्ये असतो, जगण्यामध्ये असतो. तर मी आळसप्रिय असणं आणि बंडखोर असणं, एकाच शरीरात असणं, हे मला असं वाटत नाही की सुसंगत नाही आहे. ते विसंगत आहे, पण ते तसं असू शकतं. हे लक्षात घ्या तुम्ही की अतिशय बुद्धिमान माणूस पण काही केलं नाही नालायकाने, असं खूप लोकांबाबत म्हणतात. अरे पण तुम्हाला काय करायचंय? त्याने काय करायला पाहिजे होतं? त्याला हवं ते त्याने केलं की, बरोबर ना? तर मला जेव्हा चीड येते तेव्हा मी व्यक्त करतो, आणि ते इतकं नैसर्गिक असतं ना, विश्वास ठेवा, मी त्याच्यात काही साहस वगैरे करत नाही. त्यानंतर लचांड आल्यावर मला तेवढीच भीती वाटते जेवढी तुम्हाला वाटेल, आणि घरात तेवढ्याच शिव्या पडतात जेवढ्या तुम्हाला पडतील. पण मला तेव्हा राग आला मी व्यक्त करतो, कारण बाकी वेळा मी आळस करतो तर गिल्ट पण असतं मला. एवढं साधं आहे ते. आणि एका माणसामध्ये 10 माणसं दडलेली असतात आणि 9 माणसं त्याच्या ओळखीची नसतात. त्याला वेळोवेळी ओळख पटत जाते. बरं, हे जाणीवपूर्वक पाहिलं तर त्याला कळतं, अन्यथा आपल्याला कधी आयुष्यात कळत नाही. बहुतेक माणसं ही मूर्ख मरतात, आणि हे आनंददायक पण आहे, कारण खूप मूर्खपणा असल्याशिवाय या जगामध्ये दीर्घायुष्य लाभू शकत नाही. कारण बहुतेक आजारांचं कारण स्ट्रेस आहे. तुम्ही काहीतरी विचारत होता, एक मिनिट. हे त्यांना हे माईक द्या ना यार, मला ऐकू येत नाही. ये रे तू तू ये का? ज्युडिशरी बद्दल तुम्ही आता पण सांगितलं का? मागच्या वेळेस पण मी ऐकलं ज्युडिशरी कुठल्याही लोकल पेक्षापर्यंत वर सुप्रीम कशासाठी? कारण तिकडून आपल्याला न्याय भेटण्याची अपेक्षा आहे. जे तिथं आता आपल्याला प्रश्नचिन्ह येत असेल किंवा सुप्रीम कोर्ट तुम्ही पण त्याला कोट केलं होतं की ज्युडिशरी राहिली नाही, किंवा तिकडं आपल्याला तसं किंवा प्रश्नचिन्ह किंवा न्याय भेटण्याचा आपल्याला काय पुढे असं वाटत नाही की तिकडे जाऊन म्हणजे आपल्याला जरी कोणी त्रास देतो, काय झालं आपण काहीतरी किंवा जे काही आपल्याला देशासाठी ठेवलेले आहे त्याचा आपण वापर करायचा प्रयत्न करणार, आणि तिथूनही आपल्याला ते भेटण्याचा म्हणजे तिथून आपल्याला न्याय भेटणार नाही हे आपल्याला खात्री असेल किंवा प्रश्नचिन्ह करणार याचं तुम्ही पुढे कसं बघताय, त्याच्यासाठी काय करावं लागणार, हा एक म्हणजे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे आजची कंडिशन किंवा जे काही चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळं बघायला
बघायला भेटत नाही. याला पुढं काय करावं आमच्यासारखं किंवा सगळ्यांनी, आणि आता पुढं काय बघताय तुम्ही, म्हणजे फ्युचर काय आहे? तुला खायचंय गंमत? हा, थांब जरा. तर तुला पण मिळणार, तुला पण मिळणार आणि मला पण मिळणार. तर ज्युडिशियरीच्या बाबतीत आपल्याला ज्युडिशियल कॅरेक्टर आपल्या देशालाच नाहीये. आपण 70 वर्षातले पहिले काही वर्ष ढकललं एवढंच. अन्यथा लक्षात घ्या, ज्युडिशियरी ही कम्प्लिटली मिडिऑकर आणि अधिक मिडिऑकर पण सक्सेसफुल झालेल्या वकिलांना सेवा करण्याकरता बनलेली व्यवस्था आहे. जे दिवसाचे 10 लाख किंवा केस वाचण्याचे 50 लाख रुपये वगैरे घेतात. न्याय मिळण्याकरता जर ती व्यवस्था असती तर अंडर ट्रायल कैदी 39 वर्ष वगैरे तुरुंगात नसते राहिले. तुम्ही लक्षात घ्या की 300 रुपये खाल्ले म्हणून 39 वर्षांनी काल एक मनुष्य सुटला, तेव्हा अलाहाबाद हायकोर्टच्या जजच्या गॅरेजमध्ये 1500 कोटी रुपये जळत होते, तरी तो त्या पदावर असून न्याय, सो कॉल्ड न्याय देत होता. त्यामुळे बेसिकली वी आर नॉट सोसायटी विच हॅज ज्युडिशियल कॅरेक्टर. आपण न्यायबुद्धी असलेली सोसायटीज नाहीये. आपण एक अत्यंत निर्बुद्ध आणि न्यायबुद्धी नसलेले आणि अनुकंपा आणि करुणा नसलेली समाज निर्माण केलेला आहे. त्याची फळं आपण भोगतो आहोत आणि याला मी सुद्धा अपवाद नाही. उद्या मी जज झालो तर तुम्ही फार अपेक्षा ठेवू नका, कारण त्या व्यवस्थेमध्ये मी जेव्हा जाणार तेव्हा त्याचा एक स्क्रू असतो. आता नागरत्ना मॅडम ज्या आहेत त्या प्रयत्न करतात, पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊच शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा जज चांगला, तो जज वाईट, तर असं हास्यास्पद आहे विचार करणं. व्यवस्था जेव्हा एकदम कल्पनातीत अँटी ह्युमन असते तेव्हा कोण चांगला आणि कोण वाईट इम्मॅटेरियल ठरतं. म्हणजे मी तर असं म्हणीन की अख्ख्या शोले पिक्चर मध्ये सांबाने कोणालाच मारलेलं नाही, तर तो गुन्हेगार तुम्हाला कसा काय म्हणता? फक्त तो तिथे आहे म्हणून तुला वाटतो. तसं तुम्हाला जज असल्यामुळे तो जज वाटतोय, वास्तवात तो न्याय देतच नाही. तो सांबा आहे, तो गब्बरसाठी काम करतो. याचा फ्युचर एक केऑस आहे. याचा फ्युचर एक अत्यंत मोठ्या प्रमाणावरच गृहयुद्ध किंवा तत्सम काही होण्यात याचं रूपांतर होईल. कारण शिट्टी काढलेला कुकर हा किती काळ तुम्ही गॅसवर ठेवू शकणार आहात? तो सुद्धा 140 कोटी लोकांचा, तो फुटणार ना. जेवढं तुम्ही उघड केलं, तुम्ही सांगताय वगैरे सगळे काही सांगितलं, आमच्या अण्णा आंदोलन वगैरे ते सगळे तुम्ही त्याच्यात सांगितले. हा, नाही त्यांचं मी करतो, तुम्ही चालू ठेवा. आमच्या जवळच आहे, जुन्नरला राहिला आहे. तर हे सगळं तुम्ही उघड केलं, हे सगळं तरी पण आणि आता म्हणजे विपक्ष किंवा जे काही खोटं आहे किंवा काही समोर येतं, तरी पण त्याचा काही इफेक्ट किंवा काही असं सोसायटीला किंवा लोकांवर किंवा काही त्याच्यावर ऍक्सेसिंग लोकांकडून तुझं काही दिसतच नाही. हा काय प्रकार आहे, याला कसं आपण पुढे हँडल करायचं किंवा कसं बघायचं? लोकांकडून प्रतिसाद येत नाही याचं कारण आहे, लोकांना वाटतं आपण एकटे काय करणार, पूर्ण नाही मिळणार, ते दोघं काय करणार? तुला पण न्यायबुद्धी नाही. हा, या रे, ये रे, तू ये इकडे, इकडे ये. प्रोटीनचं बिस्किट आहे का तुम्हाला आवश्यकता? ये तू पण ये. तू बरी आपली. तुला नाही केलं पाहिजे जज. तू पुण्यातले व्हॉट्सअप ग्रुप चालव. घे, तुला तो 2 देतो. चल, दुसऱ्या हातात एक. चल, ठीक आहे. आता एकच राहिला, मी खाऊ. हा, मला. हा, तर लोकांचा प्रतिसाद त्यांना एकटं वाटतं. मी आज जवळपास 16 केसेस लढलोय, तर त्या 2 तास चालू आहे. एक अडाणींनी केलेली आहे गांधीनगरला, 2 वर्ष कारावासाची सजा आहे त्याच्यात, आणि ती
निश्चित होईल याबद्दल मला खात्री नाही, कारण जजेस कुठचं मला काही न्यायसंस्थेवर मी लोक असं बोलणार नाही, माझ्या न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं फेसबुकवर आणि ट्विटरवर लिहिणं, किंवा आम्ही काही रक्कम पाठवू का तुम्हाला, म्हणजे 500 रुपये किंवा 5,000 रुपये झाला किंवा 5 लाख रुपये सुद्धा, ही लढाई नाही. लढाई ही रस्त्यावरच लढली जाते. एकही राजकीय पक्ष माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये या 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 सध्याच्या राज्य संस्थेच्या विरोधात लढण्या, म्हणजे या सरकारच्या विरोधात, ज्या दिवशी मी पहिल्यांदा गांधीनगरला गेलो, कारण केस ज्युरिस्डिक्शन गांधीनगर घेतलं, जे विच इज नॉट ऍक्च्युअल ज्युरिस्डिक्शन, कारण मी रित होतो इथे. त्या दिवशी अख्ख्या भारतातनं राजकीय माणूस एकच आहे ज्याचा फोन आला मला, आणि आउट ऑफ ब्लू, माझा काही संबंध नसताना, उद्धव ठाकरे. आता हे सत्य आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला, माझी त्यांची काही कित्येक महिने बोलणं नाही. त्यांना का कळलं, कुठून कळलं, कसं कळलं, मला काही माहित नाही. ते म्हणले की राजू मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त प्रकृतीची काळजी घे. काय मी करू का? मी म्हटलं काही करू नका, माझी लढाई मला लढू द्या. मला हे माहिती होतं म्हणून मी काही विचारलं नाही. म्हटलं ठीक. काँग्रेसच्या सगळ्यांनी फोन केले, पण फोन हा जर उपाय असता तर आपण सगळे एकामेकांना फोन करू ना आजपासून. आवडलं हा का नाही? मग अजून देणार आहे मी तुला पुढच्या वेळेला जेवणानंतर. तर आता ही एक, तुम्ही सगळे मेजर आहात, या मुलांना काही कळत नाही, त्यामुळे मी एक उदाहरण सांगतो. माझा एक डर्मॅटॉलॉजिस्ट आणि वेनरॉलॉजिस्ट मित्र, तो गेला, त्याला ब्रेन स्ट्रोक झाला, ही वॉज 72 लास्ट इयर. तर त्याचा तो माझा खूप चांगला मित्र आहे, म्हणून मी त्याच्याबरोबर गप्पा मारत बसायचो बऱ्याच. तर त्याच्याकडे गुप्तरोगाचे पेशंट पण यायचे, आणि चांगले, म्हणजे असं नाही की काही लोकांना असं वाटतं की काही रोग हे फक्त त्यांना होणार आहेत, आपल्याला नाही. जसं HIV पॉझिटिव्ह लोकांना होणार आहे, आपण कधीच HIV पॉझिटिव्ह होऊ शकत नाही, किंवा सिफिलिस ही एक वेगळ्या लोकांची गोष्ट आहे, आपली नाही. आपण सज्जन आहोत असं वगैरे काही मानू नका. तुम्ही सज्जन नाही आहात आणि तुम्हाला होऊ शकतो, म्हणजे होईलच असं नाही, पण होऊ शकतो, काळजी नाही. तर त्याच्याकडे आहे ते पेशंट वेगळे, गोनोरिया काय वाटेल ते झालेलं, म्हणजे. तर तो सांगायचा की हे पण डॉक्टरच आहेत, काय हरकत नाही, करा करा. मग त्यांना कपडे काढायला लागायचे सगळे, आणि मग ट्रीट बघायचा वगैरे. तर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की कोणीही माणूस चांगल्या घरातला मान्य करायचा नाही. चांगल्या घरातला म्हणजे काय, जो खाऊ पिऊन चांगला, आपण जे आपल्यासारखे जे समाज सुधारायला निघालेले आहेत ते, कोणी माणूस किंवा बाई मान्य करायची नाही की मी, म्हणजे आपण बायकांच्या बाजूला ठेवू, पुरुषांचं घेऊ. कोणी पुरुष मान्य करायचा नाही की मी वेश्येकडे गेलेलो नाही, ते माझे मित्र आहेत ना, ते मला म्हणाले वगैरे, असं करून बोलायचे. अरे तुमचे प्रश्न सोडवायला आलायत का कॉम्प्लिकेटेड करायला आलाय? असं मोठ्याने ओरडून बोलावं असं मला वाटायचं, पण तो डॉक्टर, मला डॉक्टर बनवल्यामुळे मला गप्प बसायला लागायचं. न्यायाधीशांनी म्हणजे भ्रूण हत्येच्या संदर्भातलं होतं, बाईवर बलात्कार झाला की गर्भवती राहिलं ते करू नका वगैरे, आपल्या कायद्यानुसार भ्रूण हत्येला हे आहे. पण त्या न्यायाधीशाने असं सांगितलं की मनुस्मृतीत सांगितले की हे अशा पद्धतीची भ्रूण हत्या झालीच नाही. पण म्हणजे आता ज्युडिशरी बद्दल आपण काय बोलणार, एक गोष्ट. आणि दुसरं असं की असे वाद इवन ख्रिश्चन देशांमध्ये पण चालू आहेत. आयर्लंडमध्ये एक भारतीय बाई त्यामुळे मेली होती. तुम्हाला माहिती आहे ना, ख्रिश्चॅनिटीमध्ये भ्रूण हत्येला मान्यता नाही आहे, ओरिजिनल ॲट द कोअर. परंतु सगळ्या ख्रिश्चन देशात मान्यता आहे, पण आयर्लंडमध्ये तेव्हा नव्हती. नंतर तो कायदा त्या भारतीय महिलेसाठी बदलला. कन्नड होती ती. तिला बाळंतपण हे मृत्यूदायक आहे हे माहीत असताना डॉक्टर हताश होऊन उभे राहिले होते, कारण मान्यता नव्हती ख्रिश्चॅनिटीवर आधारित कोड ऑफ, ते एक कलम होतं त्यांच्या कायद्यात. अख्खी ख्रिश्चॅनिटी नव्हती ॲक्सेप्ट केलेली. पण जसं दोन गोष्टी आहेत की आजही रिपब्लिकन पार्टीचे किंवा मागाचे मेक अमेरिका ग्रेट अगेन जे ट्रम्पचं आहे, ते लोक गर्भनिरोधक, कॉन्ट्रासेप्टिव्ह आणि भ्रूण हत्या या तिन्हीच्या विरोधातच प्रचार करतात. किंबहुना त्यांना असं हवं आहे की गर्भपाताला मान्यता आपल्या स्टेट्समध्ये, म्हणजे आपल्या म्हणजे त्यांच्या बहुल
बहुमत येतं त्या स्टेट्समध्ये देऊ नये. त्यामुळे धर्म हा भ्रूण हत्येच्या विरोधात असण्याचं मुख्य कारण असं की गर्भ कसा विकसित होत जातो याविषयीचं धर्मांची स्थापना झाली त्या काळातलं अज्ञान होय. त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं की पहिल्या दिवशी जेव्हा गर्भधारणा होते त्याच दिवशी जीव निर्माण होतो आणि आत्मा या संकल्पनेशी ते जोडलेलं आहे. वास्तवामध्ये माणसामध्ये जी काय हालचाल किंवा त्याची जी काय मुवमेंट आणि वगैरे गोष्टी होतात त्याचा आत्म्याशी काही संबंध नसतो. ती जेनेटिक संरचनेचं आणि जेनोस्कोपच्या स्वतःच्या प्रक्रियेतनं होतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते पण असे बुरसटलेले न्यायाधीश हे असणारच व्यवस्थेत. फक्त यांना संविधानाच्या चौकटीत आणून त्या प्रकारच्या शिक्षा देणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा खरा मुद्दा आहे. आणि जेव्हा ही रेप केस आहे तेव्हा आता तर रेप केसमध्ये तुम्हाला सांगतो की इटलीमध्ये 1952 पर्यंत ज्या माणसाने रेप केलेला आहे त्या माणसाने लग्न केलं त्या मुलीशी 52 सालापर्यंत ना, तर त्याला तो गुन्हा माफ होत होता. आणि त्याच्याविरुद्ध 17 वर्षाची मुलगी लढली आणि मग त्यानंतर तो कायदा त्यानंतर लगेच नाही 10 वर्षांनी पास झाला. तिची इतकं ट्रोलिंग म्हणजे आताच्या भाषेत ट्रोलिंग निर्भत्सना एवढी झाली की दुसऱ्याच्या व्यक्तीने जीव दिला असता. पण ती त्यातनं उभी राहिली, ती लढली, ती म्हणली ह्याला गुन्हा आणि मग त्या माणसाला शिक्षा झाली. ती पहिली शिक्षा आहे इटलीतली. त्यामुळे धर्माचा प्रभाव असलेल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासारख्या माणसांना ज्यांना धर्म ही काय चीज आहे, धार्मिक मन हे कशा प्रकारे काम करतं हे माहीत असलेल्या लोकांना कायम लढत राहायला लागतं. इट्स लाईक आपण सायकलवर बसलेले आहोत आणि बॅलन्स टिकवण्याकरता पॅडल मारत राहायला लागतं. चला आता बॅलन्स आपली सायकल टिकवेल असं नाही होत ना, पडणार तुम्ही खाली. तर आता काय ते संविधानाचं युग आलं. आता नेहरूंनी नीट करून दिलं आहे, आंबेडकरांनी करून दिलं आहे म्हणून लोक स्वस्त बसले. तर आता तुमच्या पदरी काय आलं ते तुम्ही बघितलं. तर हा जो मुद्दा आहे तो मुद्दा मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे. बाकी आता प्रश्न विचारू शकता तुम्ही. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि मायक्रोबायोलॉजी जेनेटिक्स वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे. तर माझा जास्त इंटरेस्ट बिहेवियरल सायन्स सायकोलॉजी आणि सोशिओलॉजीचं इन्क्लुजन आणि न्यूरोबायोलॉजी. तर क्युरियोसिटी होती की आणि तुमच्या या संभाषणामध्ये आमच्या जीन्स आणि तुमचं आळस आणि रिपेअर ह्या दोन गोष्टी आहेत. तर आळस जेनेटिक आहे नाही, आळस जेनेटिक नसावा, कारण माझे वडील आळस म्हटल्यावर मारायचे मला. म्हणजे तुम्हाला सांगतो जेनेटिक असेल पण आमच्या म्हणजे कुठच्या तरी फोर फादर्स मध्ये कोणतरी आळशी असणार, त्यामुळे मी आळशी झालो. असं माझा मामा आळशी नव्हता, माझी आई आळशी नव्हती, पण ते लोक एवढं काम करायचं बघून मला वाटायचं की कित्येकदा ना तुम्हाला मी गंमत सांगतो माझ्या आळसाची. हे ब्रिज बांधले ना फ्लायओव्हर वगैरे ज्याच्यावर शिव्या घालतो आपण पडतात वगैरे, मला ते बांधले याचंच कौतुक वाटतं. अरे म्हटलं पडलेलेच गाव होईना बांधतायत तर खरं, चला केवढं कष्ट आहे. मोठे लोक आहेत ते लोक. मला भ्रष्टाचार करण्याविषयी आदर वाटतो राव. भ्रष्टाचार करणं ही कामाची गोष्ट, सकाळी उठून जायला लागतं तुम्हाला कुठेतरी, आणि नोटा पण इकडून तिकडे पोचवणं काही सोपी गोष्ट नाहीये, कष्ट लागतात. मी नाही करणार आहे. म्हणजे जे शोषक आहेत त्यातल्या सुद्धा जाणीव झालेल्या लोकांचं पण हे काम आहे की या घटनाविरुद्ध या गोष्टीविरुद्ध लढणं. या लढण्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जाणीव होते की आपला विरोध कोणाला आहे. दुसरी जाणीव होते की आपला विरोध कशाला आहे आणि कोणत्या बाबींमुळे विरोध आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की महिलांचं दमन होतं आणि मग त्यांच्याविरुद्ध महिलांनीच लढायचं का, असं नाही आहे. ते तेवढं सहज आणि सोपं नाही आहे. महिलांमध्ये सुद्धा जातीची उतरंड जी आहे त्याच्यामध्ये, आणि जातीची उतरंडच कशाला, पिढीची उतरंड सुद्धा सासू सुनेवर अन्याय करते तेव्हा कोणता मोठा महिला मधला फरक असतो. त्याच जातीची त्याच घरातली दोन महिला एकामेकाविरुद्ध लढत असतात. एक शोषक असते
दुसरी शोषित असते. तर आमचे हे मारत नाहीत, हे गोष्ट वाईट वाटते काही महिलांना ग्रामीण भागात. तुम्हाला माहिती आहे की मारत नाही म्हणजे काहीतरी पुरुषत्वात कमी आहे असं मानण्याकडे कल आहे बायकांचा. की हो ना, प्रथा. हां, नाही मारणारा नवरा मी काय माहिती आहे त्याची सवय करून घेतली जाते. म्हणजे जसं आता गेल्या 12 वर्षात आपण सवय करून घेतली की भ्रष्टाचार हा अजून मोठ्या भ्रष्टाचाराच्या पुढे फिकाच आहे. आपण काय सांगतो की हा भ्रष्टाचार कसला, त्याच्यापेक्षा तो भ्रष्टाचार मोठा आहे, मग त्याच्यापेक्षा मोठा निघतो, मग सांगतो बघा हा मोठा. तसं आपल्याला सहन होत नाही. ते सहन करण्यासाठी आपल्याला ते सगळं सहन करण्यासाठी एक मेकॅनिझम लागतो, नाही तर जगणारच नाही, तुम्ही सुसाईड कराल. म्हणून तो मेकॅनिझम आहे. आपल्या नवऱ्याने आपल्याला मारणं हे चांगली गोष्ट आहे. जसं काल मी बोलताना एक वाक्य बोललो बघा, अजूनही आपल्याकडे रेप, बलात्कार ही सेक्सचा भाग मानला जातो. ॲक्च्युली रेप हा व्हायलन्स आहे, हिंसेचा भाग आहे. पण रेपला आजही सेक्स मानलं जातं आणि फिल्म्सपासून पोर्नोग्राफीपर्यंत त्याला सेक्शुअली शूट केलं जातं, म्हणजे सेक्शुअल आणि सेन्शुअली पण कधी कधी, विच इज रॉंग. ते हिंसा आहे. खुनाहून मोठा खून आहे तो म्हणजे बाईचं मनही मारता आणि त्या बाईलाही मारता तुम्ही. म्हणजे बाईला मारता म्हणजे जिवंत राहिली तरी मरतेच ती. तर ती हिंसा आहे, ते सेक्स नाही आहे. तर हे आपल्याला कधीच कळत नाही म्हणजे शेवटपर्यंत. म्हणजे मला असं वाटतं की खूप चांगल्या चांगल्या माणसांना मी बोलायला जातो तर त्यांच्या तोंडून मी असं काही ऐकतो ना की मला वाटतं की कठीण आहे म्हणजे आपल्या सोसायटीचं. त्यामुळे तुझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, त्याच्याविरुद्ध प्रत्येक कळलेल्या माणसाने लढलं पाहिजे. बाई काय घेऊन बसली सगळे. आणि शोषित जे आहेत ना, ज्यांचं शोषण होतंय ना, ते अधिक धार्मिक होत जातात. भयंकर. म्हणजे ज्या धर्मामुळे त्यांचं शोषण होतंय ना ते अधिक धार्मिक होतात. आता मला असं वाटतं की कधी कधी की शूद्रांमध्ये, म्हणजे ब्राह्मण सोडले तर सर्व शूद्र आहेत असं ब्राह्मणांचं ठाम ते आहेच, म्हणजे मनुस्मृतीमध्येच आहे, सगळीकडे आहे. तर त्यांना आता आपण कधी एकदा जानवं घालतो असं झालं आहे. बरं, त्या जानव्यात काहीही पवित्र नाही का, त्या जानव्यात काहीही जादू नाही. ती एक दोरी आहे. म्हणजे पुड्या बांधतो ना वाणी, ते गळ्यात बांधतात. बस तुम्हाला एक पॅकेज करून देतात ते ब्राह्मणाचं. हां, त्या पुडी बांधण्याचा दोराच आहे तो जवळपास. पण ते यज्ञोपवीत वगैरे असं नाव दिलं की ते बापरे. तो जर उद्या आमचा बाबूराव म्हणून तो वाणी आहे, तो जर सांगायला लागला की थांबा यज्ञोपवीत बांधून देतो तुम्हाला, तर पुडी बांधतोय तो. इतकं साधं आहे, पण हे लॉजिकला इतका आराम देतात की माणसांना बरं वाटतं. माणसं आंदोलन मंदिर प्रवेशासाठी करतात, माणसं आंदोलन जानवं घालण्याच्या अधिकारासाठी करतात. म्हणजे हे म्हणजे परत गुलाम होण्याकडेच कल आहे माणसांचा. हा कॉम्प्लिकेटेड पॅराडॉक्स आहे. या 3 मुलांनी एक वेगळं बेट बनवलंय सायकोलॉजिकल. तुम्ही विचारू शकता प्रश्न. एका वेळी एकाने जेनेटिक्स आणि इपिजेनेटिक्स म्हणजे बहुतांश म्हणून आपल्याला मिळतो अदर कॅरेक्टर्स मिळतात. तर हा बंडखोरी जे आलेली आहे ती इपिजेनेटिक्स वाचनातून आलेली किंवा असं तुम्हाला काही वाटतंय? नाही, आता हे बघा, तुम्ही असं प्रथमेश बद्दल बोलला ना, तो पण सेम आहे. आळस आणि बंडखोरी दोन्ही त्याच्यात पण आहे. आमच्या बॉडीकडे बघा, त्यांच्या आमच्या वयात फरक आहे. पण तुम्हाला आळस आणि बंडखोरी दोन्ही मध्ये तुला सेम. आता एक मिनिट, मी 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 तुमचं उत्तर देतो. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण, जेवण आलेलं तुमचा हा मुद्दा संपला की आपण सगळे जेवण करून घेऊया. हा मुद्दा संपलेला आहे. नाही ऐका, तर नाही म्हणजे काय माहितीये का, तेंडुलकर नेहमी असं म्हणत असत की जीवन महत्वाचं, नाटक नंतर, तसं जेवण महत्वाचं. तर मी काय सांगत होतो
भोवतालच्या वातावरणामुळे आलं असेल हे तर पक्क आहेच. एक म्हणजे मी जर कदाचित नॉर्वेत जन्माला आलो असतो तर खूप आळशी अधिक असतो आणि बंडखोर नसतो, हे तर सत्य आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ना, लहानपणापासून ना मला अपब्रिंगिंग मध्ये वडिलांनी ज्या माझ्या क्वालिटीज सप्रेस करण्याचा प्रयत्न केला, की वडील, मामा, आई, आमचे म्हणजे सगळे आमच्या घराचं एक वडीलधारं वातावरण होतं. एका ब्राह्मण घरामध्ये जे असतं असं म्हणजे, आणि ते माझ्या पणजो वगैरे खोत वगैरे असणार ना म्हणजे त्यांचं गावचं, तर ते असं एक असं होतं की ह्याचं त्याने ऐकायचं, त्याचं त्याने ऐकायचं, तो मोठा हा मोठा, तो हा मोठा, असं माझ्या डोक्यात ते कायम राहायचं. आणि ते पण एक कारण होतं एक. आणि दुसरं असं की जसजसं मला समज आली ना तसं माझ्या बिलीफ ज्या होत्या माझ्या पूर्वजांच्या, त्यांनाच हादरे बसावं असं मी वाचत आणि समजत गेलो. आणि मला निस्संदिग्धरित्या कळलं की या सगळ्या बिलीफ्स ज्या आहेत त्या खोट्या आहेत, म्हणजे 100% खोट्या आहेत. मॉडर्न मेडिसिन आलं नसतं तर हे लोक 30-40च्या वर गेले पण नसते. खरं तर यांचे बिलीफ कसल्या घेऊन बसले आहे. तर मूळ मुद्दा हा होता की माझ्या असं लक्षात आलं की आपण आपला शोध स्वतः नव्याने घेतला पाहिजे. माझ्या बंडखोरीचा तुकडा जर असेल तो त्यातनं आलेला आहे, बाकी आळस आहे. बाकी म्हणजे कसं, मला तुम्ही म्हणाल की राजू पवळेकर तुमच्यात पोटेन्शियल आहे, तुम्ही मला असं लिहून येतं. आणि सामान्य लोक नाही, हिम्मतराव भाविस्करांपासून यशवंत सिन्हापर्यंत तुम्ही संसदेत पाहिजे, तुम्ही पंतप्रधान व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला स्पर्शही करत नाहीत. का सांगू? कारण मला माहिती आहे ते 18-18 तास काम आपल्याला जमणार नाही. 18-18 तास कोण नटेल, 18-18 तास कोण कपडे तीनदा, मी एकदा घातलेले कपडे दोनदा बदलल्याला सुद्धा शिव्या घालतात. माझ्याकडे जे मेड आहे ना ती मला शिव्या घालते. म्हणजे ती आमच्याकडे घरात सगळ्यांना सारखंच इक्वल आहे, इक्वॅलिटी आहे. ती म्हणते दादा तुम्ही बदलले नाही जीन्स. मी म्हटलं अगं राहू दे का, जीन्सला काय फरक पडतो. एवढा जो माणूस आहे तो कसा 18 तास काम करणार 3 वेळा कपडे बदलून, बरोबर की नाही? तर बरोबर कॅमेरा बरोबर घेऊन जायचे. आता प्रथमेश आलाय ती गोष्ट वेगळी, पण सगळ्या वेळी काय प्रथमेश येणार नाही. 4 कॅमेरे बरोबर तेच लक्षात ठेवून मिसेसचं MRS वाचायचं, असं बिसं आपल्याला नाही जमणार राव. त्यामुळे आळस करणं सोपं आहे आणि म्हणून मी तो मार्ग पत्करला. कळलं ना तुम्हाला? मी एक सांगतो छोटी गोष्ट की चांगदेव बनण्यापेक्षा ना कोरा कागद पाठवणं सोपं आहे, लक्षात ठेवा. सर माझे 2 प्रश्न आहेत. एक असा की वारकरी संप्रदाय जो आहे तर तो कुठेतरी ब्राह्मणी धर्माला पर्याय म्हणून प्रबोधनाची चळवळ असा आहे किंवा काय, ही माझी समजूत आहे. आणि दुसरं मग तो चळवळ संप्रदाय आता प्रबोधन करण्याच्या ऐवजी कर्मकांडातच गुंतलाय, मग तो हायजॅक झालाय की काय किंवा केव्हा झालाय? आणि दुसरा असा प्रश्न आहे की तुम्ही जे बोलता काम करता त्यामुळे तुमच्या घरात म्हणजे त्याच्या तुम्हाला कसा पाठिंबा असतो किंवा काही वाद होतात का त्याबद्दल? वारकरी संप्रदायाबद्दलचं जे माझं मत मी आता व्यक्त करीन ते माझं पर्सनल मत आहे. ते कोणत्याही इतर माणसाने ओन करावं किंवा न करावं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आपली ॲग्रिटेरियन सोसायटी आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि स्त्रियांना मनोरंजन किंवा आनंद व्यक्त करायला जागा पण नाही, किंबहुना पुरुषांना आणि स्त्रियांना आनंद व्यक्त करायला जागा नाही. भक्ती मार्गातले जे चांगल्या गोष्टी आहेत त्यातला काही अंशात्मक भाग आपण पकडला तर बाकी ही वारी आहे ना, पूर्ण वारी आहे ना, जी वारी ती एका प्रकारच्या समाजाच्या आर्थिक दारिद्र्याचं लक्षण आहे. तुम्ही वारीमध्ये श्रीमंत लोक गेले म्हणून ती वारी श्रीमंत होत नाही, ते फॅशन म्हणून जातात. म्हणजे जसं की आदिवासीमध्ये जाऊन राहणं ही एक फॅशन असते कधी कधी, बरोबर ना? घोटूल बघायला गेलो होतो आम्ही असं वगैरे सांगतात. तर घोटूल ही जरी रोमॅन्टिक कल्पना शहरी माणसाच्या डोक्यात असली तरी आदिवासींच्या जीवनशैलीला त्यांनी एक्झिबिशन म्हणजे झूमध्ये ठेवलं आहे आदिवासींना त्यांनी, हे ते निदर्शक आहे त्याचं, बरोबर? तसं वारी हे भारत हा नॉर्वे, फिनलंड किंवा असा काही देश झाला तर वारी नाही निघणार. लोक मोटरसायकलवरनं जातील की? चालत जाणं ही वर्षानुवर्षापूर्वी दुसरं वाहन नव्हत्याची परंपरा आहे. आणि त्यात बायका मोकळेपणाने नाचू शकतात, फुगड्या घालू शकतात. त्यांचं वर्षानुवर्ष पूर्ण वर्ष दमन झालेलं असतं, त्यांना भावना मोकळ्या करता येत नाही. त्या इतर महिलांकडे मन मोकळं करतात, त्या पुरुषांबरोबर बरोबरीने तिकडे वागतात.
तर या सगळ्या संदर्भाला धरून तुम्ही वारीकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जी इक्वॅलिटी आपल्याला आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि फायनान्शियल प्रॉब्लेमवर सोल्युशन, या 3 गोष्टी ज्या आपल्याला अदरवाईज 11-10 महिने मिळत नाही, ती एका ॲग्रिटरियन म्हणजे शेती समाजामधली ही एक कॅथार्सिस आहे. तो मी पळवाट नाही म्हणणार, तो कॅथार्सिस आहे. ती कुकरची शिट्टी आहे, ती वारी आहे. त्या बाजूला विठोबा आहे आणि या बाजूला घर आहे, आणि याच्यामधली जी प्रक्रिया आहे ती माणसाने अनेक गोष्टीवर मात करून मिळवलेल्या स्वातंत्र्यासाठीच्या प्रयत्नाचं निदर्शक आहे. आता त्याच्यामध्ये धारकरी शिरले, मनुवादी शिरले, हे शिरले तर ते ओपनच आहे, त्याच्यामध्ये शिरूच शकतात. त्याला प्रिव्हेंट करणं, मग त्याचा मूळ उद्देश इंटॅक्ट ठेवणं, कायम ठेवणं, हे आतल्या लोकांचं काम आहे, बाहेरच्या नाही. ते आत यायला बघणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारीमध्ये धर्माचं पण बंधन नाही आहे. वारीमध्ये मुस्लिम पण असतात, वारीमध्ये हिंदू पण असतात, वारीमध्ये कोण आहे, कुठून आला हे विचारत नाही. वारीमध्ये तुम्हाला अन्न मिळतं, म्हणजे जेवण आणून देतात लोक प्रेमाने. असं रिस्पेक्टफुली आणि डिग्निफाईड जात, धर्म, पंथ, पुरुष, स्त्री असं न विचारता किती जगता येतं आपल्याला बाकी 11 महिने? नाही जगता येत. त्यामुळे त्याचा कॅथार्सिस म्हणून त्या वारीची निर्मिती आहे असं मला नेहमीच वाटतं. आणि मला असं वाटतं की ते चांगलं आहे, पण ते इतर 11 महिन्यांकडे निर्देश करतंय, त्यामुळे ते वाईटही आहे. म्हणजे आज सुट्टी, बरं या पिरियड तुम्हाला ऑफ आहे, म्हणजे बाकी पिरियडला छळ आहे असं आहे ना त्याचं. नाही, मी कालबाह्य झालं असं वाक्य, कालबाह्य हा शब्द मी वापरला नाही. कालबाह्य तेव्हा होतं जेव्हा लोक ते डिसोन करतात, लोक ॲक्सेप्ट करतात, तोपर्यंत मी म्हणून कालबाह्य नाही. मला एक गोष्ट सांगतो, मला कोणी मारेल, मला कोणी ठार मारेल, मला कोणी शिक्षा देईल याची शून्य भीती वाटते. कारण मला वाटेल की मला याची शिक्षा झाली पाहिजे, त्यावेळेला ती शिक्षा मी स्वतः करून घेईन, मला भीती वाटेल. आणि मारण्याची भीती तर आउट ऑफ क्वेश्चन, कारण मारायला तर मला इतक्या वेळेला आलेल्या आहेत, आणि धमक्या तर म्हणजे अनंत वेळा या अश्विनी चित्रांगणच्या जेवायला आलेल्या आहेत. तर जेवून आल्यात, बरं ठीक आहे, थँक्यू. तर आता कारण आम्ही जेवणाचा ब्रेक घेणारच होतो, तुझ्याबद्दल मी मगाशी सांगितलेलं की मी तुझ्याकडे एक मुलाखत दिली आहे म्हणून, तर तू येणार म्हणून सगळे विचारते अश्विनी कधी येणार. दर 3 प्रश्नात एक प्रश्न आज झाला. तर मी म्हटलं ते जेवायला येतील साधारण आणि जातील, मग चहाच्या वेळेला परत येतील. ठीक आहे, तर मुद्दा हा बस आली आहेस तर बस ऍक्टिंग तर कर बसण्याची. कुठे तर त्याला आवडलं. तर मुळामध्ये भीती जी आहे ना मारण्याची, कोण मारेल वगैरे, तर आपण हे जे शूर लोक आहेत ना आपल्याकडचे, जे महागुंड वगैरे निर्माण झालेले, सरंजामदार, वतनदार वगैरे, जे यांना गेले 40-50 वर्ष आपण घाबरत आलेलो आहोत, म्हणजे आपल्या जन्मापासून, पुण्यातले असो, नाशकातले असो, श्री वगैरे वगैरे, ते त्यांना ईडीची एक A4 साईजची नोटीस आल्यावर जे पळत सुटले ते आपण बघितले. आसामपर्यंत थांबले नाहीत ते लोक. तर या लोकांना भ्यावं असं यांच्यात काय आहे का? बरं, मी बाळासाहेब असताना मी अतिशय लहान होतो, बाळासाहेबांचं माझ्याशी कम्युनिकेशन व्हायचं. गंमत त्यातली खूप कॉम्प्लेक्स गमती आहेत, पण बाळासाहेबांच्या विरोधात मी इतकं लिहिलं होतं की शिवसैनिक चहापेक्षा किटली गरम असायची, म्हणजे बाळासाहेबांची परवानगी नाही लागायची, अगोदरच मारायचे. तर इतक्या वेळेला मारायला, एकदा राणे विरुद्ध तर राणेंची मकडची माणसं मारायला निघाली होती. त्यामुळे मारणं ही जगातली सर्वात भ्याड माणसाची सर्वात सोपी संस्कृती आहे, हे मी बाळासाहेबांना तोंडावर सांगितलेलं. तर त्यांनी मला सांगितलं, तुझं वय नाही तेवढा काळ मी संघटना चालवली, शहाणपणा शिकवतो का मला, तुझा वैचारिक सुनता आलाय. त्यामुळे हे बघ असं आहे हे असं आहे. गुंड किंवा कोण मोदी किंवा
भागवत किंवा शहा किंवा RSS किंवा IB किंवा कोणी तुम्हाला घाबरवू शकत नाही. भीती तुमच्या आतमध्ये असते, ती जागी होते किंवा नाही एवढाच प्रश्न असतो. बाहेरची कोणतीही शक्ती तुम्हाला घाबरवू शकत नाही जोपर्यंत तुमची आतली भीती जागी होत नाही. मला अतिशय भीती वाटते. कशाची सांगा? नाही, या समाजाची. संध्याकाळची तर मला कंटाळा येतो. संध्याकाळी मला दोन गोष्टींची भीती वाटते. एक म्हणजे फॅनचे फोन येतात त्याची. ते रात्री अकोल्याहून मी त्या दिवशी एक एपिसोड केला, तू बघितला असेल, रवी पोकरकर की आमचा रामराम घ्यावा हे त्याने नाव दिलंय. असलं काहीतरी फालतू नाव मला सुचलं नसतं. त्यानंतर अकोल्याच्या एका जोडप्याने स्वतःला जाळून घेऊ अशी मला धमकी दिली रात्री फोन करून, की आम्हाला जाळून घेऊ जर तुम्ही बोलणं थांबवलं तर. मी म्हटलं असं करू नका, तुम्ही बोलायला सुरुवात करा ना. आता मी बोलत नाही काही दिवस, तर म्हणजे तुम्ही जाळून घेऊन पर्पज सर नाही होणार ना माझं. जर माझं काही ऐकलं आणि तुम्हाला कळलं असेल तर मी हे तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही जाळून घ्या म्हणून माझे फॅन व्हा. मी तुम्हाला हे सांगितलं की मी बोलतोय ते तुम्ही बोलायला सुरुवात करा अकोल्यामध्ये. त्यात जास्त निर्भयपणा आहे स्वतःला जाळून घेण्यापेक्षा. तर मला अशा प्रकारच्या चाहत्यांच्या प्रचंड फोन आणि मेसेज येतात ना, त्यांची भीती का वाटते सांगतो. त्यात मला चाहत्यांची भीती नाही वाटत, मला चाहते आवडतात. माझं त्यांचं प्रेम आहे आणि माझ्या अनेक चाहत्यांचे माझे पर्सनल संबंध होतात. नंतर प्रॉब्लेम काय माहिती ना, मी जे म्हणतो ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी रिसीव्ह केलेलं असतं. मग मला भय बसतं की आपण चुकीचं तर बोलत नाही ना, यांना काहीतरी भलतंच कळलंय म्हणून. म्हणजे हे लास्ट सांगतो आणि मग आपण जेवायला जाऊ, मग सुरू करू. अनिल अवचटांनी त्या निर्मला माता होत्या, निर्मला माता कुंडलिनी जागृती सहजयोग दान धारणा, त्यांच्यावर 36 पानांचा लेख लिहिला. त्यांच्या आश्रमात राहिले ते, त्याच्यासाठी अभ्यास केला आणि लिहिला. तो लिहून झाल्यावर एक 6 महिन्यांनी ते असं रस्त्याने निघाले. पुण्याच्याच याच्यावर पत्रकार भवनच्या इथं निघाले आणि चालताना समोरून निर्मला मातांच्या भक्तांची एक मोठी ग्रुप येताना त्यांना दिसलं. तर अनिल अवचटांचे पाय थरथरायला लागले. आता हे लोक धरून चोपणारा निर्मला माताला आपण एवढं लिहिलंय म्हणून. ते आले आणि अनिल अवचटांचे पाय पकडले. ते म्हणलं माताजींनी आमची परीक्षा घेतली श्रद्धेची, म्हणले तुमच्या वतीने संशय निर्माण करून. त्यामुळे आपल्याला फॅनची भयंकर भीती वाटते. ठीक आहे, चालेल. आपण पोस्ट लंच बोलू ना. आता त्या अश्विनी आल्या बरं, तू बंद करून टाकते. चल कर बंद. तुला बरोबर कळलंय.